संतोष भाऊ झाला का चहा नाश्ता? आता तुम्ही इकडं चिंचवडमध्ये किती वर्षापासून आहेत? तरी 30-40च्या पुढेच गेले. आणि जेव्हा आले तेव्हा किती होत्या मेंढ्या? कमीत कमी 200 होते, आता 100 आहे. उन्हाळ्याचं बरं पण पाऊस काळायचं लय बेकार हाल होते. काय काय असते चांगली, कायला जाणीव असते, कायला जाणीव नसते. काय काय आहे चांगली, काय काय देतात त्रास, काय देणारे असतात. कमी झाले जरा. नाही ना देतात, कुणी त्यांना जाणीव नाही देत. ज्याला आहे एक, ज्याला वाटतं ती देते, ज्याला नाही हे ते नाही देत कुणी. जे पीक आहे पीक तशी वावर आहे ना भेटतात. थोडंफार आपलं नाहीत पण थोडंफार देतात, जास्त नाही भेटत. गाव का जेवढं भेटत तेवढंच नाही भेटत. वाकडला आहे, चिखलीला आहे, तुळशीला आहे. हा काय काय झालंच नाही लोकांनी पण व्यवसाय केलंय. व्यवसायाला. वाटते बरं आता हे जनावर करता यावंच लागतं, गावगाव फिरावं लागतं. मग झालं आता पहिल्यासारखं राहिलं पण नाही ना. पहिलं कसं वेगळंच होतं, माणसाला कसं माणसात फरक होता. पहिला किती बदल झालेला आहे. श्रम निघल्यामुळे शिक्षण होते. असं वाटतं ना की आपलं आयुष्य गेलं पण त्यांचं नाही गेलं पाहिजे ना. तर त्यांना जर नाही शिकवलं तर त्यांना पण हेच करावं लागेल. आपल्याला किती त्रास होतो ते दिसतंय ना आपल्याला. त्यामुळे नको वाटतं. सवय लागली, आता सवय बी होऊन गेली की पण आता काही विलाज नाही. त्याला पोटासाठी काहीतरी करावंच लागतंय माणसं. ते नाही केलं तर मग त्याचं हीच नाही ना. काय खाणार आहे माणूस? तेच आहे आमचं आता. दुसरं काय व्यवसाय तेच आहे ना. पहिल्यापासून बारीकपणापासून काही शाळा नाही, काही नाही. पहिल्यापासून हेच केलेलं आहे, त्याच्यामुळं काय एवढं वाटत नाही. नेत्यात चांगले असन की त्यांना भेटलं तर देतात, नस एखादं नसन चांगलं ते नेतात पण सोडून पण नेतात. नेणारे बी असतात की चांगलं असन ती उलटी सांगतात बी आहे तिथं बकरे ठेवले आम्ही, कुणी आणून पण देतं. जे चांगलं नसन, ज्याला नसन द्यायचं ते खातं तिकडंच हे करून नेतात बी. रात्रीचं नेतात उचलून. पाऊस काळात मेले की गेल्या वर्षी 2 मेले, यंदा एक मेले इकडं खाली वायरला चिटकून. वाघ हे असतं गवत असतंय मरणाचं रानात उगलेलं. गवतात काय वायर पडलेली दिसत नाही. बकरी काय अशी शिरत्यात कशी पण वायर दिसत नाही. मग ती मी इकडं खाली गेल्या वर्षी 2 मरली. आता यंदा इथं एक शिळी मेली मोठीच चांगली. ती पण तिने पण पिल्लं दिलं. तर गेल्या वर्षी शिळी मेली, ती पण अशी पिल्लं दिलं. 8च दिवसाचं पिल्लू होतं. दिसत नाही माणसाला, आम्हाला पण लय भीती, म्हणजे दिसत नाही ना. असं रस्त्याला चालताना पण पाऊस काळात करंटचं लय भीती असते. वायर दिसत नाही. खाली हे असते त्या तिथं पण, त्या चिकनच्या दुकानाच्या तिथं पण आहे ना, असं खाली हे खांब नसतं का लाईटीचं, त्याला खाली करंट होतं. ती बकरीचा ती शिळी आहे ना अशी पडली तिथं. आम्ही काय केलं, तिला अशी ह्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने अशी तिला ही केली आणि मग तिथं सांगितलं, आम्ही काठी टाकली तिथं. ती टाकली आणि मग त्या ह्याला सांगितलं तिथं त्या चिकनवाल्याला की इथं करंट आहे म्हणून. मग त्यांनी ती काठी काढून मग ते काहीतरी केलं असेल, मग ते तिथं बंद केलं ते. असं रस्त्याने जाता येता पण असतं असं खालून वायर गाड्या नेलेलं असतं, काय दिसत नाही. वल्ल्यातले करंट येतं, वल्ल्यात करंट $1.5 लाख. 1.5 लाख होतं आपलं खर्च अर्च खाऊन पिऊन. खर्च अर्च भरून तेवढं होतंय आपलं, म्हणजे नाही का मागं पडतंय तेवढं. त्याच्यात पण असतंय, त्याच्यात तर काय थोडं आहे का त्याला, काय ते काय लगेच मोठं होतंय का, त्याला सांभाळायला लागतंय, त्याला पुन्हा चारायचं. आमची तर मेहनत वेगळीच.
विकातलं पण चारायला लागतं. ते बारकी पिल्लं असतात त्यांना पेंड आणायची. पेंड बी 60 रुपये किलो. पेंड गोळ्या औषधं सारखं चालूच असते. त्यांचा पण खर्च आहे मग असतो त्यांचा पण. पण एवढा म्हणजे शेतीपेक्षा जरा बरं आहे थोडंसं. शेतीपेक्षा तिला म्हणजे कसं लईच ही लागतं, भांडवल लागतं. आणि भांडवल जाऊन बी कसं बाजार आला तरच ते शेतीचं असतं. ह्याचं कसं म्हणजे आपण खर्च केला तरी पण ह्याचं कधी पडत नाही. बाजार कधी पडत नाही. ह्याचं कधी बी राहिलं तरी असं वायाला जात नाही. आता जरी बाजार नसलं तरी पुढं बी आपण विकू शकतोय. म्हणजे ही नाही पडत नाही ह्याचा बाजार कधी. असं नासणारी वस्तू नाही ना. तसं वावरात काय माल केला तर ते नासून जातंय. मग त्याच भावात त्यांना द्यायला लागते. असं असतं. एक जण कोणतरी आपल्यातलं ठेवायला लागतं. म्हणजे नाही का आमच्यातलं कोणतरी ठेवायला लागतं एखादं तर गावाला जायचं. नाही तर तसं नाही जायचं. तसं जाताच येत नाही. म्हणजे असं टाकून तर जाताच येत नाही. लगीन बी काय लग्न हे असलं तर एकच जण जायचं. कुणीतरी लग्नाला दोघातनं एक जण जायचं आणि एक जण इथं थांबायचं. बारीकपणापासूनच अशी दुसरी तिसरी पहिलीला असताना त्यांना असं आमच्यापासून बाजूला ठेवलेली आहे. आमच्यापासून नाहीच. आता आपल्यापाशी ठेवून तरी काय त्यांची शाळा महत्वाची आहे ना. आपल्यापाशी ठेवून त्यांना हेच करावं लागेल. आता एक तर ह्याला रान बी नाही राहिलंय. अशा बिल्डिंगी झालं रान नाही राहिलेलं त्यांना अजिबात लकड्यांना करायला. ती तर ती काय करणार आहे का? 5-6 वर्षीच तेवढं 5-6 वर्षीच निघते. काय निघते. पाऊस काळात रान नसते. आता उगाच इथं आहे म्हणून इथं बसतोय. रान नसल्यावर मग बसायच नसल्यावर जागा नाही ना जमत इथं राहून दे. उन्हाळ्याचं समजा निघन पण पाऊस काळायचं नाही ना. उन्हाळ्याचं या टायमाला कुठं पण बसतो माणूस. पाऊस काळायचं नाही ना. पाऊस काळायचं जरा चांगली जागा लागते. पाऊस काळायचं